नसामध्ये ब्लॉकेज झाल्यावर दिसतात हे 5 संकेत. वेळीच सावध व्हा, नाहीतर धोका होईल. मित्रांनो, आपल्या शरीरात हजारो नसा असतात. नसाचं काम शरीरातील सगळ्या अवयवापर्यंत रक्त आणि आवश्यक पोषक तत्व पोहोचवणं असतं. आजकाल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाईफस्टाईलमुळे नसासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नसामध्ये ब्लॉकेज ही त्यातील एक कॉमन समस्या आहे. नसामध्ये ब्लॉकेज म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा. यामुळे शरीरात ब्लड सर्क्युलेशन योग्यपणे होत नाही. नसामध्ये ब्लॉकेज होण्याची कारण वेगवेगळी असतात, जसे की चुकीचं खाणं पिणं, लठ्ठपणा, कमी शारीरिक हालचाल, हाय कोलेस्टेरॉल आणि धूम्रपान इत्यादी. नसामध्ये ब्लॉकेज झाल्यानं हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. नसामध्ये ब्लॉकेज झाल्यानं शरीरात काही लक्षणं दिसू लागतात. जर वेळीच ही लक्षणं ओळखली गेली तर गंभीर धोका टाळता येऊ शकतो. चला जाणून घेऊ नसामध्ये ब्लॉकेज झाल्यावर दिसणाऱ्या काही लक्षणांबाबत. नंबर 1. छातीत वेदना. नसामध्ये ब्लॉकेजेस झाल्यावर व्यक्तीच्या छातीत वेदना किंवा जडपणा जाणवू शकतो. नसामध्ये ब्लॉकेजमुळे ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयापर्यंत योग्य प्रमाणात पोहोचत नाही, ज्यामुळे छातीत वेदना होतात. या वेदना हलक्या ते गंभीर असू शकतात. सामान्यपणे छातीच्या मधोमध वेदना होते. जर तुम्हाला असं लक्षण दिसत असेल तर वेळीच डॉक्टरांना संपर्क करा. नंबर 2. श्वास घेण्यास अडचण. नसामध्ये ब्लॉकेज झाल्यावर श्वास घेण्यास समस्या होऊ शकते. ब्लॉकेजमुळे शरीरात पुरेसा ऑक्सिजन पोहोचत नाही. याचं कारणानं श्वास घेण्यास समस्या होते. ही समस्या शारीरिक हालचाली दरम्यान अधिक जाणवते. थोडी मेहनत केल्यावरही श्वास भरून येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नंबर 3. थकवा आणि कमजोरी. जास्त थकवा आणि कमजोरी जाणवणं हा सुद्धा नसामध्ये ब्लॉकेजचा संकेत असू शकतो. नसा ब्लॉक झाल्यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. त्यामुळे व्यक्तीला पुन्हा पुन्हा थकवा आणि कमजोरी जाणवते. जर तुम्हालाही असं काही लक्षण दिसत असेल तर वेळीच डॉक्टरांना भेटा. नंबर 4. चक्कर येणे. नसामध्ये ब्लॉकेज झाल्यावर चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे असं लक्षण दिसू शकतं. नसा ब्लॉक झाल्यामुळे मेंदूपर्यंत योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही, ज्यामुळे चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे अशा समस्या होतात. असं लक्षण दिसलं तर वेळीच सावध व्हा. नंबर 5. हातपाय थंड पडणे. जर तुमचे हातपाय नेहमीच थंड राहत असतील तर नसामध्ये ब्लॉकेज झाल्याचं संकेत असू शकतो. ब्लॉकेज झाल्यावर रक्तपुरवठा योग्य पद्धतीने होत नाही, ज्यामुळे हातपाय थंड जाणवू शकतात. त्याशिवाय अनेक लोकांना हातपायामध्ये वेदना किंवा सूज जाणवू शकते. जर तुम्हाला असं लक्षण दिसलं तर डॉक्टरांना लवकर भेटा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.